लॉकडाऊनच्या अगोदर जवळपास प्रत्येक जण कॅश काढण्यासाठी एकतर बँकेमध्ये जायचा किंवा एटीएमच्या लाईनमध्ये जाऊन उभा राहायचा. लॉकडाऊनपासून गोष्टी झपाट्याने बदलल्यात बघा. म्हणजे आता आठवत सुद्धा नसेल की लास्ट टाइम कधी एटीएममध्ये गेलो होतो आणि कॅश काढलेली होती. कारण आता सर्वच गोष्टी एकतर ऑनलाईन होत आहेत, कार्ड स्वाईप करून गोष्टी चालू आहेत किंवा गुगल पे, फोन पे सुद्धा केलं जाते. म्हणजे अगदी 2-3 रुपयांचं जरी पेमेंट करायचं असेल तरी सुद्धा ते गुगल पेद्वारे केलं जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा वैयक्तिक लेवलवरती फायदा झालेला आहे का? तर निश्चितपणे फायदा झालेला आहे. म्हणजे आता वेळ वाचायला लागलेला आहे एटीएममध्ये जाण्याचा किंवा बँकेमध्ये जाण्याचा. तरीसुद्धा लोकांचा एटीएमचा वापर कमी झालेला असल्यामुळं आता बँका एटीएम बंद करताना दिसून येत आहेत. हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात. बँका एटीएम का बंद करतायत यामागची कारणं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजच्या दिवशी मार्केटमध्ये कधी नव्हे तितकी कॅश सर्क्युलेशनमध्ये आहे असं खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते. आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा एटीएम अर्थात ऑटोमॅटिक टेलर मशीन आणि कॅश रिसायकलर मशीन जे आहेत त्या बँकांकडून बंद केल्या जात आहेत. म्हणजे एटीएम ओपन करण्याच्या रेटपेक्षा एटीएम बंद करण्याचा रेट जास्त आहे. आणि यामागचं प्रमुख कारण सांगितलं जातंय ते म्हणजे ग्राहकांचं वाढलेलं UPI पेमेंटचं प्रमाण. जी आकडेवारी समोर येते त्या आकडेवारीनुसार मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये देशभरामध्ये 2,19,000 एटीएम होते. आता या वर्षी सप्टेंबरमध्ये 2,15,000 एटीएम आहेत. आणि हा डेटा दिलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. आता हे जे बंद पडलेले एटीएम आहेत ते अर्थातच बँकेच्या ब्रांचच्या बाहेर असलेले एटीएम नाही आहेत. म्हणजे अगोदर प्रत्येक एरियामध्ये छोटे छोटे शॉप घेऊन त्या ठिकाणी AC लावून बाहेर एखादा सिक्युरिटी गार्ड बसवून एटीएम सुरू केलं जायचं. पण आता तसं होताना दिसत नाही आहे. अगदीच जर का टेक्निकल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर बँका ज्या आहेत त्यांच्याकडे एटीएम 2 प्रकारचे असतात. एक असतं ऑनसाईट एटीएम आणि दुसरं असतं ऑफसाईट एटीएम. ऑनसाईट एटीएम म्हणजे काय? तर बँकेच्या ब्रांचच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी एटीएम मशीन असतं, ते झालं ऑनसाईट एटीएम. हे ऑनसाईट एटीएम बंद झालेले नाहीत तर त्याच एरियामध्ये किंवा जिथं जिथं कुठं ग्राहक असेल असं वाटत असेल, चांगली जागा वाटते, गर्दी जास्त आहे, अशा ठिकाणी सुद्धा बँका त्यांचं एटीएम सुरू करायच्या. हे ऑफसाईट एटीएम जे आहे ते एटीएम बंद करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आकड्यांमध्ये जर का पाहायचं म्हटलं तर ऑफसाईट एटीएमच्या संख्येमध्ये गेल्या 4 वर्षामध्ये घट सुरू झालेली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये अशा एटीएमची संख्या होती 97,072, जी सप्टेंबर 2024 मध्ये ते राहिले 87,838. म्हणजे एटीएमच्या संख्येमध्ये 1.6% इतकी घट झालेली आहे. जी फार मोठी घट नसली तरी सुद्धा या घटीमुळे हे स्पष्ट होत आहे की बँका आता एटीएम वरती जास्त पैसा खर्च करू इच्छित नाहीत. सप्टेंबर 2021 मध्ये ऑफसाईट एटीएमची संख्या होती 97,383. सप्टेंबर 2022 मध्ये ते झाले 97,072. सप्टेंबर 2023 मध्ये ते झाले 93,751 आणि सप्टेंबर 2024 मध्ये ते राहिले 87,838. म्हणजे बघा 2021च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये ऑफसेट एटीएमची संख्या 10% घटलेली दिसून येते. एटीएम इन्स्टॉल करण्यासाठी बँकांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करावा लागतो. म्हणजे ते शॉप जे आहे ते रेंटवर घ्या, अगोदर त्याचं डिपॉझिट द्या, मंथली रेंट त्यांना द्यायचं आहे. यासोबतच तिथं AC बसवायचा आहे, लाईट बसवायची आहे, त्या मशीनसाठीचा इलेक्ट्रिसिटीचा चार्ज, यासोबतच बाहेर एखादा सिक्युरिटी गार्ड सुद्धा त्यांना बसवावा लागत होता. म्हणजेच काय, या सगळ्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. त्या एरियामध्ये एकेका बँकेचे 2-2, 3-3 ऑफसेट एटीएम असल्याचे सुद्धा उदाहरणं आहेत. मग आता झालंय काय, सतत कॅश सुद्धा त्या ठिकाणी भरावी लागत होती. म्हणजे ती गाडी सुद्धा तिथं येणार, सोबत कॅश घेऊन येणार, कॅश तिथं लोड केली जाणार. पण आता इथून पुढे या बँका आपले एटीएम वाढवणार नाही तर कमी करत जाणार आहे. आता याचं कारण असं सांगितलं जातं आहे की ऑनलाईन पेमेंटचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता हे ऑनलाईन पेमेंटचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे काय, तर ते सुद्धा आकडेवारीमधून आपण बघूयात. 2019-20 मध्ये 3,40,026 लाख कोटी ऑनलाईन व्यवहार झालेले होते. 2020-21 मध्ये ते वाढून 4,37,445 लाख कोटी इतके ट्रान्झॅक्शन झाले. 2020-22 मध्ये 7,19,531 लाख कोटी ट्रान्झॅक्शन झाले. 2022-23 मध्ये 11,39,476 लाख कोटी
ट्रान्झॅक्शन झालेले दिसून येतात आणि 2023-24मध्ये 16,44,302 लाख कोटी ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. याच्यामध्ये एकट्या UPI-मधून 13,11,295 लाख कोटी ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि जुलै 2024मध्ये UPI-मधून 20 लाख कोटीहून अधिक ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं प्रमाण हे वर्षागणिक वाढत चाललेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे जितकी कनेक्टिव्हिटी वाढत चाललेली आहे, स्मार्टफोन युजर्सचं प्रमाण जसं जसं वाढत चाललेलं आहे तसं तसं या व्यवहारांचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं आहे. फक्त ऑनलाईन व्यवहारांचं वाढलेलं प्रमाण हेच या ATMच्या घटणाऱ्या संख्येचं कारण आहे का, तर तसं सुद्धा नाहीये. आपल्याला ATM हे जास्ती करून शहरी भागामध्ये दिसत असले, त्याचं कॉन्सन्ट्रेशन शहरी भागामध्ये जरी असलं तरी सुद्धा देशभरातलं जर का आपण त्याचं एकूण जाळं बघितलं तर 1 लाख लोकसंख्येमागं फक्त 15 ATM आपल्या इथं होते. ग्रामीण भागातील किंवा निम शहरी भागातील जनतेसाठी हे ATM योग्य त्या प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हते. यासोबतच RBIच्या काही नियमांचा सुद्धा या ATMला फटका बसलेला दिसून येते. म्हणजे बघा, महिन्यातून किती वेळा ATMमधून फ्री ऑफ कॉस्ट आपण पैसे काढू शकतो, महिन्यातून किती वेळा पैसे काढू शकतो याच्यावरती बंधनं आणली होती. जर का माझ्याकडे उदाहरणार्थ जर स्टेट बँकेचं ATM कार्ड आहे तर मी ॲक्सिस बँकेच्या ATMमधून किती वेळा पैसे काढू शकतो किंवा इतर कोणत्याही बँकेच्या ATMमधून किती वेळा पैसे काढू शकतो याच्यावरती बंधनं आणलेली होती. आणि RBIने हे सगळे नियम आपल्या इथल्या जनतेला ATMला जाण्यासाठी डिमोटिवेट करण्यासाठी आणले होते असं सुद्धा म्हटलं जात होतं. म्हणजे एकतर आपल्या हक्काची कॅश जरी काढायची असेल तरी सुद्धा त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे या ATMद्वारे द्यावे लागत होते. मुळात बँकेत जायला लागू नये, यासोबतच तिथल्या सगळ्या प्रोसेसमध्ये वेळ जाऊ नये म्हणून ही ATMची सिस्टीम आलेली होती. पण जनधन अकाउंट, नोटबंदी या सर्वांमुळे बँकांवरती जो लोड आला, हा लोड कमी करण्यासाठी म्हणून RBIकडून या ATM वापरावरती हे वेगवेगळे निर्बंध किंवा बंधनं किंवा नियम लावले गेले आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झालेला आहे की आता ATM वापरणाऱ्यांचं प्रमाण हे अगदी कमी झालेलं आहे. मुळामध्ये शहरी भागामध्ये आता कॅश कॅरी करण्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा कमी झालेलं दिसून येते. एक फॅक्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे आता हे ATMची संख्या कमी झालेली आहे असा RBIचा डेटा जरी सांगत असला तरी सुद्धा आजच्या दिवशी आपल्या इथं मार्केटमध्ये जवळपास 34,70,000 कोटी इतकी कॅश सर्क्युलेशनमध्ये आहे. आणि ही जी आहे कॅश सर्क्युलेशनमधली डिमॉनिटायझेशनच्या वेळेस जेवढी कॅश होती त्याच्यापेक्षा 100% त्याच्यामध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. आणि कॅश ट्रान्झॅक्शनसुद्धा आपल्या इथं 2022मध्ये जवळपास 89% इतके झालेले होते एकूण ट्रान्झॅक्शनशी तुलना करता. भारताकडून येणाऱ्या काळामध्ये ATM संदर्भातलं ग्लोबल मॉडेलचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे बघा, ग्लोबल मॉडेल काय आहे तर 2 ATM पर ब्रांच, म्हणजे एक ब्रांचच्या बाहेर असणारं ऑनसाईट ATM आणि एखादं ऑफसाईट ATM याचाच वापर केला जाईल. येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये यासोबतच निम्न शहरी भागामध्ये जसजसा बँकांचा प्रेझेन्स वाढेल तसं तसं या ATMची संख्या वाढू शकते असं सांगितलं जाते. याच्यातून बँका निश्चितपणे त्यांचा पैसा वाचवतील, अर्थात बँकांचं कॉस्ट कटिंग होईल. पण याच्यामुळं जे एखादं दुकान भाड्यानं घेतलं जायचं, तिथे एखादा सिक्युरिटी गार्ड कामाला ठेवायला जायचा, हे सर्व काही आता बंद होणार आहे. म्हणजे एकीकडे डोंगर होत असताना दुसरीकडे खड्डा होतो म्हणतात ना, अगदी तसंच हे या ATMमुळं होणार आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.